ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील कमानीजवळ बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटात राडा, एकमेकांवर दगडफेक केल्याची माहिती। पोलिसांच्या बंदोबस्तासह परिसरात तणावपूर्ण शांतता। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिक आणि जालन्यात मराठा समाजाची बैठक। मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसंदर्भात चर्चा होणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबाबत बैठकीत खलबतं। जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी सरकारची विशेष रणनीती, सूत्रांची माहिती। राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन। उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड। ओबीसी आरक्षण बचावच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य सरकारला सादर। मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली पालिकेची प्रभाग रचनाही जाहीर, तर ठाणे पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। सध्या राज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार। राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक करताना महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। विरोधकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष। मुंबईतल्या खड्ड्यांची दुरावस्था, माझाच्या बातमीची सरकारकडून दखल। फडणवीसांची पालिका आयुक्तांशी चर्चा, तर गणेशोत्सवापूर्वी सगळे खड्डे बुजवू, पालकमंत्र्यांकडून आश्वासन। आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। अहिल्यानगरमध्ये 7 दिवसात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। गोयगव्हाण आणि वडुले गावातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवलं। ड्रीम 11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद। ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय। ड्रीम 11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार। बुलेटिनची सुरुवात करूया कोल्हापूरमधल्या बातमीनं।